आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या वांगी येथील स्मारकाचे 5 सप्टेंबरला राहुल गांधी यांच्या हस्ते होणार लोकार्पण। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचीही असणार उपस्थिती। आमदार विश्वजित कदम यांची माहिती। शिक्षक दिनीच पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा मनस्वी आनंद। आमदार विश्वजित कदम। सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय तरुण खासदार सन्माननीय विशालदादा पाटील, इथे उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम, आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि मिरज शहराचे नेते, सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय किशोर दादा, सांगली महानगरपालिकेचे आपले विरोधी पक्ष नेते ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय संजय बापू मेंढे, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक सिकंदर जमादार सर, माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेहतेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय CR सांगलीकरजी, आमचे तरुण तरुणदार सहकारी संभाजीरावजी पाटील, या ठिकाणी सन्माननीय विश्वजितजी सातपुते, जयदत्त सोनवणे, विजयरावजी भोगळे, विशालजी कलकुटकी, गणरावजी सातपुते, इथे उपस्थित असणारे सुभाषजी खोर, जिल्हा कलेक्टर अण्णासाहेब पुरे, आपल्या या ठिकाणी उपस्थित असणारे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे, मिरज ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सर्व इतर जे काही प्रमुख आहेत असे सर्व कार्यकर्ते आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून धन्यवाद। आपण सुरुवातीला दोन शोक प्रस्ताव आमच्या बैठकीमध्ये मांडलेले आहेत आणि खासदार लोकसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने इथे खासदार म्हणून निवडून आलेले होते। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचे ते कार्यकर्ते होते, काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक होते आणि नुकताच नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय घडामोडी झाल्या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसची धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे। गेले काही दिवसांपासून अचानक ते आजारी पडले, हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार चालू होता, त्यातनं लवकर बरे होतील अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि आज सांगली जिल्ह्याच्या वतीने, मिरज शहराच्या वतीने आपण सगळेजण या ठिकाणी आदरांजली वाहिली आहे। त्याचबरोबर आनंदराव मोहिते बोलतो, तुमच्यापैकी अनेक जुन्या पिढीतले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांना मोहनचा चेहरा आठवत असेल। 10 वर्ष जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आणि गांधीवादी विचाराचे म्हणून आनंदराव मोहिते भाऊंचा परिचय एवढे साधे राहायचे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।